गेल्या 40 दिवसापासून आदिवासी विकास भवनच्या बाहेर आदिवासी शिक्षक वर्ग 3 आणि वर्ग 4 ब्राह्यस्व जी आर रद्द करण्याची मागणी करत आहे। मात्र 40 दिवस उलटून देखील शिष्टमंडळ अनेक वेळा मुख्यमंत्र्यांच्या भेट घेतल्या, मात्र कुठलाही तोडगा निघाला नाही। आता आपण आदिवासी विकास भवन इथं आलेले आहे। आपण त्यांच्याशी संपूर्ण सविस्तर चर्चा करणार आहे। काय सांगाल, आज 40 दिवसापासून तुमचं या ठिकाणी ठिय्या आंदोलन आहे। अनेक शिष्टमंडळ मुंबईला गेलं होतं भेटायला, काय त्याच्यावर तोडगा निघाला, काय सांगाल? आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे राजसाहेबांनी मीटिंग लावली। मीटिंग लावल्यानंतर त्या मीटिंगमध्ये एकदम तोडगा निघाला। साहेबांनी सकारात्मक भूमिका दर्शवली आणि दर्शवल्यानंतर आज राज्याचे मुख्यमंत्री महोदयांचे आदेश असताना देखील आमच्या आदिवासी विकास मंत्री महोदयांनी याच्यावरती तोडगा काढलेला नाही व आम्हाला न्याय मिळालेला नाही। मग गेल्या 40 दिवसापासून आम्ही इथं बसतोय। मग जर चर्चा होत आहेत आणि निर्णय होत नाही, मग कुठेतरी पाणी मुरल्यासारखं असं आम्हाला आता वाटायला लागलेलं आहे। आणि नक्कीच याच्यापुढे जी काही आमची दिशा असणार आहे, ही दिशा खूप तीव्र स्वरूपाची असणार आहे। आमच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत, त्या गुन्ह्यांची आम्हाला पर्वा नाही आहे, परंतु आज आमचा समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे आणि समाजाचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे, संविधान धोक्यात आलेलं आहे। त्यामुळं आम्ही यापुढे खूप मोठं जन आंदोलन हे होणारच आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही राहणारच। पण आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना आम्हाला हे सांगायचं आहे की मंत्री महोदय जेव्हा मुंबईहून निघतात, तर मुंबईहून निघाल्यानंतर त्यांना जी सोयीस्कर जवळची शाळा पडते त्या शाळेवर, शहराच्या लगतच्या शाळेवरती जातात आणि तिथं बघतात। तर बघितल्यानंतर ती जी शहरालगतची शाळा आहे, या शाळेवरती नियमित शिक्षक हे पूर्ण आहेत आणि तिथला पटसंख्याही पूर्ण आहे। परंतु मंत्री महोदयांना मला हे सांगायचं आहे की तुम्ही दरीखोऱ्यामध्ये ज्या असणाऱ्या ज्या शाळा आहेत, अशा ठिकाणी शाळा आहेत की जिथे लाईट जाते तर बस येत नाही, बस जाते तर लाईट नसते। अशा ठिकाणी ज्या शाळा आहेत त्या शाळेवरती माझा रोजंदारी कर्मचारी काम करतो आणि त्या ठिकाणी मंत्री महोदयांनी जावं आणि तिथला अहवाल बघावा आणि नंतर सांगावं की शाळेत विद्यार्थ्यांची गुणवत्ता नाही आहे किंवा आमच्यामध्ये गुणवत्ताधारक नाहीत। आम्ही सगळे वेल क्वालिफाय डी.एड, बी.एड, BSc बी.एड, MSc बी.एड असे सर्व आणि TET CTET क्वालिफाय शिक्षक आहोत। आणि असं असताना देखील मंत्री महोदय कुठंतरी न्यूजला बाईट देताना म्हणतात की कुठलं आंदोलन, कशाचं आंदोलन, गेल्या 3 जूनपासून 3 जूनला आम्ही बैठक केली, तेव्हाही मंत्री महोदयांनी हो म्हटलं। 3 ते 5 पर्यंत आम्ही 3 दिवस मुंबईलाच होतो, तेव्हाही मंत्री महोदय हो बोलले की ठीक आहे, हा प्रश्न जुनून आहे आणि तुमच्यावरती तसाच समाजावरती अन्याय झालेला आहे। त्याच्यानंतर पुन्हा 13 जूनपासून आंदोलन केलं। 16 जूनला मंत्री महोदयांनी मध्यस्थी करून त्यांच्याच दालनामध्ये आदरणीय गिरीशजी महाजन साहेब होते, यांच्यासोबत मीटिंग केली। या मीटिंगमध्येही ठरलं की ठीक आहे, तुमच्यावरती अन्याय आहे आणि आपण तुम्हाला रोजंदारी तासिका तत्वावर देणार, परंतु कागदावर अंमलबजावणी झालेली नाही। त्याच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये सकारात्मक चर्चा झाली आणि सकारात्मक चर्चा होऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की 2 दिवसामध्ये तुम्हाला आम्ही निर्णय देऊ, परंतु अद्यापही आम्हाला हा निर्णय आलेला नाही। म्हणून यापुढे आमचं जे काही आंदोलन आहे अतिशय तीव्र स्वरूपाचं होईल आणि आम्ही सर्व आजी माजी आमदार, खासदार, त्याच्यानंतर सकल आदिवासी समाज हा रस्त्यावर उतरणार आहे आणि रस्त्यावर उतरून आमचा संसार हा आम्ही या रस्त्यावरच करणार आहोत, असं शासनाला मी जाहीर आव्हान करतो आणि या शासनाचा जाहीर निषेध पण करतो। कारण की आज 40 दिवस होऊन देखील आम्हाला आदिवासी समाजाला न्याय मिळाला नाही व आदिवासी कर्मचाऱ्याला न्याय मिळाला नाही, म्हणून शासनाचा मी जाहीर निषेध मानतो। बरं, आजचं शिष्टमंडळ सत्ताधारी आमदार नरहरी झिरवाळ यांच्याकडे गेलेलं आहे, पण आपण बोललात की राजसाहेबांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक चर्चा केली, मग त्या चर्चेमध्ये सत्ताधारी आमदार नरहरी झिरवाळ हे उपस्थित होते? तेव्हा नरहरी झिरवाळ साहेब उपस्थित नव्हते, कारण की ही बैठक ही दिनकर अण्णा पाटील यांच्यामार्फत राजसाहेबांना ते निवेदन दिलं आणि राजसाहेबांना वाटलं की आदिवासी समाजावर हा अन्याय आहे। मग या अन्यायामुळे साहेबांनी राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे वेळ घेतला आणि हा प्रश्न उपस्थित ठेवला। त्याबरोबर आमचं शिष्टमंडळ गेलं, चर्चा केली आणि सकारात्मक निर्णय झाला, चर्चा झाली, परंतु निर्णय अजूनही कागदावर आलेला नाही। आणि आमचे मंत्री महोदय हृदय सम्राट श्री नरहरी झिरवाळ साहेब अजूनही प्रयत्न करत आहेत आणि आदिवासी समाजाला न्याय कसा मिळेल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत। त्यामुळे ते आमचे प्रेरणास्थान आहेत, हृदय सम्राट आहेत आणि ते नेहमीच आमच्या
प्रेरणास्थानी असणार, आदर्शस्थानीच असणार आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा ते आम्हाला आमच्यासोबत राहणारच आहेत. हे जे काही जन आंदोलन होणार आहे, तेव्हा आमच्यासोबत राहून या आंदोलनात ते सहभागी होणार आहेत. तुमची पुढची काय भूमिका राहणार आहे? आमची साहेब आता 40 दिवस पूर्ण होताना जर का सरकारला जाग येत नसेल, वेळोवेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब, त्याचप्रमाणे उपमुख्य अजितदादा साहेब, त्याचप्रमाणे सर्व संबंधित उईके साहेब, संबंधित सचिव साहेब, आयुक्त मॅडम यांच्याशी चर्चा होऊनही जर आम्हाला दाद नसेल मिळत तर आम्ही जायचं कुठे, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून आम्ही सकल समाजातील विविध आदिवासी संघटना, बहुजन संघटना, आदिवासी समाजाचे विविध लोकप्रतिनिधी, माजी आमदार, माजी खासदार, विद्यमान आमदार, विद्यमान खासदार यांना विनंती करीत आहोत की आम्हाला न्याय द्या. केवळ हा रोजंदारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न नसून ह्या आदिवासी विद्यार्थ्यांचं भवितव्य, आदिवासी आश्रमशाळेचे होणारे खाजगीकरण, आदिवासी समाजाचे जे काही शैक्षणिक रोजगारविषयक असणारे संविधानिक अधिकार, ST OBC यांचे जे काही संविधानिक अधिकार हे कुठेतरी दाबण्याचे प्रयत्न करीत आहे. म्हणून एक समाज म्हणून या आदिवासी समाज वाचला पाहिजे, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून संविधान वाचलं पाहिजे. यासाठी संपूर्ण आदिवासी समाज रस्त्यावर येते 2 दिवसात येणार आहे आणि ज्या काही आमच्या मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी सर्व लोक येतील. आमच्या जे काही आदिवासींचे पारंपरिक वाद्य आहेत, विविध संघटना आहेत, त्या सर्व तन मन धनाने रस्त्यावर येते 2 दिवसात येतील आणि सरकारला मात्र त्यावेळेस ह्या समस्याचे निराकरण करण्यास भाग पाडतील. म्हणून अजूनही वेळ आहे की त्यांनी 2 दिवसात निर्णय द्यावा. आम्हाला मागील सत्रात जे काही वर्ग 3 वर्ग 4चे लोक होते त्या सर्व कर्मचाऱ्यांना रोजंदारीचे आदेश द्यावे, ही साधी आणि प्रामाणिक मागणी आहे. आम्ही आजही साहेब लोकशाही मार्गाने, पोलीस प्रशासन असेल आधी सर्वांना आम्ही लोकशाही प्रामाणिकरित्या आम्ही लढा देत आहोत, कुठलाही अनुचित प्रकार करीत नाही. परंतु भविष्यात होणारे उद्रेकाला हे प्रशासन, आदिवासी विकास विभाग, संबंधित अधिकारी जबाबदार राहतील हे आपल्या माध्यमातून आपणास त्यांना कळवित आहोत. म्हणून आपण त्याबाबत योग्य निर्णय घ्यावा ह्या शासनाच्या वतीने त्यांना विनंती करत, आमच्या सर्वांच्या विनंती करत आहोत. रोजंदारी कर्मचारी एकता जिंदाबाद. येत्या 2 दिवसामध्ये खरं तर शिष्टमंडळ आता सत्ताधारी आमदार नरहर झिरवाळ यांची भेट घेतलेली आहे. येत्या 2 दिवसामध्ये जर राज्य सरकारने या गोष्टीचा निर्णय घेतला नाही तर चा आक्रोश, आदिवासी शिक्षकांचा आक्रोश आपल्याला या ठिकाणी रस्त्यावर दिसणार आहे. मराठी न्यूज वर्ल्ड 24 नाशिक, प्रतिनिधी प्रकाश दुर्वे.